एकतर्फी प्रेम भाग 4. शासकीय रुग्णालयाच्या त्या पांढऱ्या नीरस वॉर्डमध्ये अचानक एक प्रचंड शांतता पसरली. स्वातीचे वृद्ध वडील दीपकराव माने दारात उभे होते. त्यांचा श्वास फुलला होता, डोळे पांढरे पडले होते आणि चेहरा भीतीने ग्रासला होता. त्यांच्या पाठीमागे अनिल आणि साताऱ्यातील 2-3 प्रतिष्ठित लोक उभे होते, ज्यांच्या चेहऱ्यावर कुत्सित हसू होते. बाबा. स्वातीच्या गळ्यातून फक्त एवढाच शब्द बाहेर पडला. ती पुढे धावली, पण दीपकरावांनी आपला थरथरता हात पुढे करून तिला थांबवले. स्वाती, हे काय ऐकतोय मी? या अनिलने मला फोन करून काय सांगितलं? तू भर चौकात गळ्यातलं मंगळसूत्र तोडलंस आणि या परक्या माणसासोबत रात्रीची इथे थांबली आहेस. दीपकरावांचा आवाज इतका थरथरत होता की त्यांचे अश्रू त्यांच्या पांढऱ्या दाढीवर येऊन गोठले. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधी कोणासमोर मान खाली नाही घातली ग. साताऱ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी संस्कार शिकवले, पण आज माझ्याच पोरीने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. वडील असे खचलेले पाहून स्वातीचे हृदय तुटले. ती त्यांच्या पाया पडायला गेली. नाही बाबा, तुम्ही विचार करताय तसं काहीही नाहीये. प्लीज माझं ऐकून घ्या. काय ऐकायचं आहे हिचं माने गुरुजी? मागून अनिलने मोठ्याने आवाजात तोंड उघडले. तुमची मुलगी साधीसुधी नाहीये. पुण्यातून या विशालसोबत हिचे लफडे सुरू आहेत. काल मंदिराजवळ हे दोघे रंगेहात पकडले गेले. मी हिला समजवायला गेलो तर या विशालने माझ्यावर गुंडाळून हल्ला केला आणि स्वातीने स्वतःचं मंगळसूत्र तोडून माझ्यावर फेकून दिलं. आता सांगा, समाजाला मी काय तोंड दाखवू? अनिलने अत्यंत धूर्तपणे पूर्ण प्रसंग उलटा करून सांगितला. अनिलचे हे खोटे बोलणे ऐकून खाटेवर पडून असलेला विशालने उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोक्याच्या जखमेतून पुन्हा कळ आली. अनिल काटकर, खोटं बोलू नकोस, विशाल ओरडला. पण स्वातीने विशालला हातानेच शांत राहण्याचा इशारा केला. आजपर्यंत ती गप्प होती, पण आज तिच्या वडिलांच्या डोळ्यांतील अश्रूंनी तिच्यातील सहनशीलतेचा अंत केला होता. ती अनिलच्या समोर जाऊन उभी राहिली. तिचे डोळे आता निखारे झाले होते. बस करा अनिल काटकर, खूप झालं तुमचं नाटक. स्वातीचा तो खणखणीत आवाज संपूर्ण वॉर्डमध्ये घुमला. वॉर्डच्या बाहेर उभे असलेले डॉक्टर्स आणि नर्सही आत पाहू लागले. स्वाती तिच्या वडिलांकडे वळली. बाबा, आजपर्यंत मी तुम्हाला कधीच काही सांगितलं नाही, कारण मला तुमची समाजातली पत घालवायची नव्हती. पण आज जर मी गप्प राहिले तर माझ्या आईच्या संस्कारांचाही अपमान होईल. बाबा, ज्या माणसाला तुम्ही साताऱ्यातला मोठा श्रीमंत व्यापारी समजून माझी पाठवणी केली ना, तो माणूस स्वभावाने एका जनावरापेक्षाही क्रूर आहे. दीपकरावांनी स्वातीकडे पाहिले. लग्नाच्या पहिल्या वर्षापासून या माणसाने मला घरात एका कैद्यासारखं ठेवलंय. मी काय कपडे घालायचे, कोणाशी बोलायचे, यावर याचे पहारे असायचे. बाबा, हा माणूस माझ्यावर सतत संशय घ्यायचा. इतकंच काय, त्याने माझ्या माहेरच्या माणसांना, म्हणजेच तुम्हालाही घरात यायला बंदी घातली होती. मी फक्त आरवच्या भविष्यासाठी आणि तुमच्या स्वाभिमानासाठी आजपर्यंत हा सगळा नरक मुखाट्याने सहन करत होते. स्वातीने साडीचा पदर बाजूला करून तिच्या हातावर असलेले काही जुने वळ दाखवले, जे अनिलने तिला रागाच्या भरात दिले होते. ते वळ पाहून दीपकरावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना आठवले की स्वाती जेव्हा जेव्हा माहेरी यायची तेव्हा ती नेहमी शांत असायची, पण तिने कधीच तक्रार केली नव्हती. स्वाती पुढे म्हणाली, आणि राहिला प्रश्न विशालचा, तर विशाल हा फक्त माझा कॉलेजचा मित्र आहे. पुण्यात गेट टुगेदरमध्ये आमची 20 वर्षांनी भेट झाली. मी जेव्हा कॅफेमध्ये रडत होते तेव्हा अनयाने याला माझं दुःख सांगितलं. हा माणूस फक्त एका मैत्रीच्या नात्याने मला या नरकातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचा बिझनेस पणाला लावून साताऱ्यात आला. आणि काल अनिल काटकर यांनी आपल्या 5-6 गुंडांना आणून विशालवर जीवघेणा हल्ला केला. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. स्वातीने अनिलच्या सोबत असलेल्या लोकांकडे पाहिले. तुम्ही
साताऱ्यातले प्रतिष्ठित लोक आहात ना? मग विचारा या अनिल काटकरला. काल जर हा एका मित्राला मारायला गुंड घेऊन जाऊ शकतो, तर हा घरात माझ्याशी कसा वागत असेल? मी काल मंगळसूत्र तोडलं, कारण ज्या नात्यात आदर नाही, प्रेम नाही आणि विश्वास नाही, ते नातं गळ्यात अडकवून जगणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाची हत्या करण्यासारखं आहे. खाटेवरून विशालने अत्यंत शांतपणे गंभीर आवाजात दीपकरावांना उद्देशून म्हटले, माने गुरुजी, मी स्वातीवर कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून एकतर्फी प्रेम केले. हे सत्य आहे. मी ते काल मंदिरात कबूलही केलं. पण माझ्या त्या एकतर्फी प्रेमात कधीही कोणताही स्वार्थ नव्हता. मी स्वातीला मिळवण्यासाठी इथे आलेलो नाहीये. स्वातीच्या मनात माझ्याबद्दल फक्त मैत्री आहे. पण एक माणूस म्हणून, एक मित्र म्हणून तिच्यावर होणार हा अन्याय मी पाहू शकलो नाही. तुम्ही शिक्षक आहात. गुरुजी, तुम्हीच सांगा, स्वतःच्या मुलीला या नरकात सडताना पाहणं तुम्हाला मान्य आहे का? विशाल आणि स्वातीचे हे शब्द ऐकून अनिलसोबत आलेल्या लोकांचे चेहरे पडले. त्यांना समजले की अनिलने त्यांना फक्त खोटी बाजू सांगितली आहे. काटकर, हे तुमचं घरगुती भांडण आहे. यात आम्हाला पडायचं नाही. आणि जर तुम्ही मुलीवर हात उचलत असाल तर ते चुकीचं आहे, असे म्हणून ते प्रतिष्ठित लोक तिथून निघून गेले. आता वॉर्डमध्ये फक्त स्वाती, तिचे वडील, अनिल आणि विशाल उरले होते. दीपकराव माने पूर्णपणे कोलमडले होते. त्यांना समजले होते की त्यांच्या समाजातील प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनेमुळे त्यांच्या पोटच्या मुलीने किती मोठा छळ सहन केला होता. ते पुढे आले आणि त्यांनी स्वातीला जवळ घेतले. मला माफ कर बाळा, मला माफ कर. मी समाजाच्या भीतीने कधी तुझ्या मनात डोकावून पाहिलंच नाही. मला वाटलं तू सुखात आहेस, पण आज या नराधामाच्या घरात तू पुन्हा पाऊल टाकणार नाहीस. तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. माझे साताऱ्यातले छोटे घर आहे, आपण तिथे राहू. दीपकरावांनी अनिलकडे रागाने पाहत स्वातीला धीर दिला. अनिलचा चेहरा पांढरा फकट पडला होता. त्याची सगळी खेळी उलटी पडली होती. माने गुरुजी, नीट विचार करा. जर ही माझ्या घरातून बाहेर पडली तर मी हिच्या मुलाला, आरवला, कधीच हिच्याकडे येऊ देणार नाही. माझ्याकडे पैसा आहे, सत्ता आहे. मी कोर्टात हिची बदनामी करेन. अनिलने शेवटची धमकी दिली. स्वाती मागे वळाली. तिच्या डोळ्यात आता कोणतीही भीती नव्हती. अनिल काटकर, कोर्टाला आणि कायद्याला मीही घाबरत नाही. आरव आता मोठा झालाय. त्याला समजते की त्याचे बाबा कसे आहेत आणि आईने काय सहन केले आहे. तुमचे हे धमकीचे दिवस आता संपले आहेत. चालते व्हा इथून. अनिल रागाच्या भरात पाय आपटत रुग्णालयातून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी विशालला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्याचा मित्र अमित त्याला घेण्यासाठी पुण्यातून गाडी घेऊन आला होता. रुग्णालयाच्या गेटवर स्वाती आणि तिचे वडील उभे होते. स्वातीच्या अंगावर आता कोणतीही महागडी साडी नव्हती, गळ्यात मंगळसूत्र नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावर एक अभूतपूर्व स्वातंत्र्य आणि तेज होते. विशाल गाडीजवळ आला. स्वाती, मी आता पुण्याला जातोय. तिथून मला माझ्या कंपनीच्या कामासाठी काही दिवस मुंबईला जावं लागेल. तू साताऱ्यात बाबांसोबत राहा. काळजी घे आणि लक्षात ठेव, माझं हे एकतर्फी प्रेम तुझ्यावर कोणतीही सक्ती करणार नाही. तू तुझी नवीन सुरुवात कर. विशालने नेहमीच्याच निस्वार्थ भावनेने सांगितले. स्वाती हसली. तिने विशालच्या डोळ्यात पाहिले. तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नव्हते, पण एका खऱ्या मित्राबद्दलचा सर्वोच्च आदर होता. थँक्यू विशाल. तू जर काल धावून आला नसतास तर मी कदाचित कधीच त्या नरकातून बाहेर पडू शकले नसते. माझं आयुष्य वाचवण्यासाठी आणि मला माझा स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठी मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. तू तुझी काळजी घे, स्वाती म्हणाली. विशाल गाडीत बसला आणि गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. स्वातीने तिच्या वडिलांचा हात पकडला आणि ती साताऱ्याच्या त्या छोट्या पण हक्काच्या घराकडे निघाली. 20 वर्षानंतर सुरू झालेली ही एकतर्फी प्रेमाची कहाणी आता एका वेगळ्या वळणावर आली होती.
स्वाती मुक्त झाली होती आणि विशालचे प्रेम आजही तिच्या सुखातच स्वतःचे सुख शोधत होते. अनिलचे ते भव्य शिवनेरी घर सोडल्यानंतर स्वाती तिच्या वडिलांच्या म्हणजेच दीपकरावांच्या साताऱ्यातील एका छोट्या आणि जुन्या घरात राहायला आली होती. सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले. साताऱ्यासारख्या निमशहरी भागात एका मोठ्या व्यापाऱ्याच्या बायकोने घर सोडले, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. लोक वेगवेगळ्या गप्पा मारत होते, पण स्वातीने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. ती आता जुनी घाबरलेली स्वाती नव्हती. ती एका मुलाची आई होती आणि तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वातीने MA आणि BAचे शिक्षण कॉलेजच्या काळातच पूर्ण केले होते, ज्याचा वापर अनिलने त्यांचे लग्न झाल्यापासून तिला कधीच करू दिला नव्हता. स्वातीने तिच्या वडिलांच्या मदतीने साताऱ्यातीलच एका नामांकित खाजगी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून अर्ज केला. दीपकरावांची शिक्षकी पेशातील जुनी पत आणि स्वातीची हुशारी पाहून शाळेच्या ट्रस्टींनी तिला लगेच नोकरीवर घेतले. शाळेदिवशी पायजमा कुर्ता आणि गळ्यात साधी सुती ओढणी अशा साध्या शिक्षिकेच्या अवतारात जेव्हा स्वाती पहिल्या दिवशी शाळेत गेली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. तिने पहिल्यांदाच स्वतःच्या कष्टाने कमावलेला पगार हातात घेतला, जो तिला ॲडव्हान्समध्ये मिळालेला होता. तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने तो पगार तिच्या वडिलांच्या पायावर ठेवला. बाबा, आज तुमच्या मुलीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, स्वाती म्हणाली. स्वाती स्वतःच्या पायावर उभी राहून आनंदाने जगत आहे, हे जेव्हा अनिलला समजले, तेव्हा त्याचा अहंकार पुन्हा एकदा दुखावला गेला. त्याला वाटले होते की स्वाती काही दिवसांत पैशांअभावी आणि समाजाच्या भीतीने रडत रडत त्याच्याकडे परत येईल, पण तसे झाले नाही. म्हणून त्याने स्वातीला सर्वात जास्त मानसिक वेदना देणारा एक क्रूर डाव रचला. त्याचा मुलगा आरव, जो पुण्यातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होता. अनिलने त्याला साताऱ्यात बोलावून घेतले आणि स्वतःच्या ताब्यात ठेवले. इतकेच नाही तर अनिलने साताऱ्याच्या कौटुंबिक न्यायालयात स्वातीविरुद्ध घटस्फोट आणि मुलाच्या संपूर्ण कस्टडीसाठी केस दाखल केली. न्यायालयाच्या नोटिसीची प्रत जेव्हा स्वातीच्या हातात पडली, तेव्हा ती पूर्णपणे हादरली. अनिलने त्या नोटिसीमध्ये स्वातीच्या चारित्र्यावर अतिशय घाणेरडे आरोप केले होते. तिचे विशालसोबत लफडे आहे आणि ती एका शिक्षिकेच्या नोकरीत मुलाचा सांभाळ करू शकत नाही, असे कोर्टाला सांगितले होते. आरव माझा मुलगा आहे बाबा. मी त्याला या अनिल काटकरच्या क्रूर सावलीत वाढू देणार नाही. तो आरवलाही स्वतःसारखाच हिंस्र आणि अहंकारी बनवेल. मला कोणत्याही परिस्थितीत कोर्टात ही केस जिंकावीच लागेल, स्वाती तिच्या वडिलांजवळ रडत रडत म्हणाली. पण साताऱ्यातील मोठे वकील अनिलच्या दबावामुळे आणि त्याच्या पैशांमुळे स्वातीची केस घ्यायला तयार नव्हते. तिकडे मुंबईत असलेल्या विशालला अनयाकडून साताऱ्यात घडत असलेल्या या सगळ्या प्रकाराची माहिती मिळाली. स्वाती कायदेशीर लढाईत एकटी पडली आहे आणि अनिल तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करत आहे, हे ऐकून विशाल अस्वस्थ झाला. त्याने स्वातीला वचन दिले होते की तो तिच्या आयुष्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, कारण ती त्याच्यावर प्रेम करत नव्हती. पण एक सच्चा मित्र म्हणून तिच्यावर संकट आले असताना तो शांत बसूच शकत नव्हता. त्याचवेळी विशालने साताऱ्यात स्वतः न जाण्याचा शहाणपण केला, कारण तो तिथे गेला असता तर अनिलला कोर्टात स्वातीच्या चारित्र्यावर लावलेले आरोप खरे दाखवायला संधी मिळाली असती. विशालने मुंबईतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध कौटुंबिक कायदेतज्ञ म्हणजेच फॅमिली लॉयर ॲडव्होकेट सिद्धार्थ भोसले यांना बोलावले. विशालने ॲडव्होकेट भोसले यांना मोठी फी स्वतःच्या खिशातून दिली आणि सांगितले, तुम्ही साताऱ्याला जा आणि स्वाती काटकर यांची केस हातात घ्या. पण त्यांना हे समजता कामा नये की मी तुम्हाला पाठवले आहे.
त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या वडिलांच्या एका जुन्या विद्यार्थ्याच्या ओळखीने आला आहात. दुसऱ्या दिवशी मुंबईचे मोठे वकील थेट स्वातीच्या साध्या घरात पोहोचले. त्यांनी जेव्हा स्वतःहून स्वातीची केस लढण्याची तयारी दर्शवली तेव्हा स्वाती आणि दीपकरावांना आश्चर्याचा धक्का बसला. माने गुरुजी, तुमच्या एका जुन्या विद्यार्थ्याने मुंबईत मला तुमच्या परिस्थितीबद्दल सांगितले, म्हणून मी इथे आलो आहे. तुम्ही फीची अजिबात काळजी करू नका. ॲडव्होकेट भोसले यांनी खोटे कारण सांगून स्वातीला धीर दिला. स्वातीला कुठेतरी संशय आला की यामागे विशालचा हात असू शकतो, पण तिने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तो प्रश्न बाजूला ठेवला. साताऱ्याच्या जिल्हा न्यायालयात केसची पहिली सुनावणी सुरू झाली. कोर्टाचा हॉल माणसांनी भरला होता. एका बाजूला अनिल काटकर त्याचे महागडे वकील घेऊन गर्वाने बसला होता, तर दुसऱ्या बाजूला स्वाती, तिचे वडील आणि मुंबईच्या वकिलांसोबत शांतपणे बसली होती. अनिलच्या वकिलाने कोर्टासमोर बोलायला सुरुवात केली. युअर ऑनर, स्वाती काटकर यांनी घर सोडले कारण त्यांचे एका परक्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नाही. एका साध्या प्राथमिक शिक्षिकेच्या पगारात त्या मुलाला चांगले भविष्य आणि उच्च शिक्षण देऊ शकत नाहीत. त्यामुळे मुलाची कस्टडी मिस्टर अनिल काटकर यांनाच मिळायला हवी, जे साताऱ्यातील मोठे उद्योगपती आहेत. ॲडव्होकेट भोसले उभे राहिले. त्यांनी अत्यंत शांतपणे अनिलचा घरगुती छळाचा पूर्व इतिहास, स्वातीच्या हातावर असलेले मारहाणीचे वळ आणि अनिलचा संशयी स्वभाव याचे पुरावे कोर्टासमोर सादर केले. युअर ऑनर, पैसा म्हणजे चांगले संस्कार नव्हे. माझी अशील स्वाती काटकर या सुशिक्षित आहेत आणि स्वतःच्या हिमतीवर शिक्षिकेची नोकरी करत आहेत. एका मुलाला पैशापेक्षा आईच्या सुरक्षित प्रेमाची जास्त गरज असते. भोसले यांनी युक्तिवाद केला. शेवटी जज साहेबांनी 14 वर्षाच्या आरवला कोर्टात बोलवले. आरव अत्यंत घाबरलेला होता. अनिलने त्याला आधीच धमकावून ठेवले होते की जर त्याने आईचे नाव घेतले तर तो त्याला हॉस्टेलमधून काढून टाकेल. जज साहेबांनी आरवला विचारले, आरव, तुला कोणासोबत राहायला आवडेल? तुझ्या बाबांसोबत की आईसोबत? आरवने एकदा अनिलकडे पाहिले. अनिलचे डोळे त्याला धमकावत होते. मग त्याने त्याच्या आईकडे पाहिले. स्वातीच्या डोळ्यात आपल्या मुलासाठी असलेले अथांग प्रेम आणि अश्रू पाहून आरवचे बालमन विरघळले. त्याला आठवले की तो जेव्हा जेव्हा आजारी पडायचा तेव्हा त्याची आई रात्रभर त्याच्या उशाशी जागायची आणि त्याचे बाबा मात्र दारू पिऊन तिच्यावर ओरडायचे. आरवने धीर एकवटला आणि कोर्टात सांगितले, युअर ऑनर, मला माझ्या आईसोबत राहायचं आहे. बाबा घरात आईला खूप मारायचे आणि त्रास द्यायचे. मला बाबांची खूप भीती वाटते. मला आईसारखं चांगलं माणूस बनायचं आहे. आरवची ती साक्ष ऐकून कोर्टात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. अनिलचा चेहरा काळा फकट पडला. जज साहेबांनी अनिलला कडक शब्दात सुनावले आणि कोर्टाचा अंतरिम आदेश दिला. मुलाचा ताबा पूर्णपणे आईला म्हणजे स्वाती काटकर यांना देण्यात येत आहे. अनिल काटकर यांनी मुलाच्या शिक्षणाचा खर्च दरमहा पोटकीच्या स्वरूपात स्वातीला द्यावा. कोर्टाबाहेर आल्यावर स्वातीने आरवला घट्ट मिठी मारली. दोघेही ढसाढसा रडू लागले. स्वातीने आज अनिलच्या पैशाला आणि सत्तेला आपल्या मातृत्वाच्या आणि स्वाभिमानाच्या जोरावर हरवले होते. तिने ॲडव्होकेट भोसले यांचे आभार मानले. सर, मला माहीत आहे की मुंबईच्या एवढ्या मोठ्या वकिलाला साताऱ्यात पाठवण्याची ताकद माझ्या बाबांच्या कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये नाही. हे काम फक्त एकाच माणसाचं असू शकतं, विशाल, स्वाती म्हणाली. त्यावेळी ॲडव्होकेट भोसले हसले आणि त्यांनी काहीही न बोलता तिथून निरोप घेतला. स्वातीने तिचा फोन काढला. तिने विशालला मेसेज केला,
थँक्यू विशाल. आज पुन्हा एकदा तुझ्या मैत्रीने मला हरू दिलं नाही. माझ्या मुलाची कस्टडी मला मिळाली आहे. मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. तिकडे मुंबईत आपल्या ऑफिसच्या केबिनमध्ये बसलेल्या विशालने तो मेसेज वाचला. त्याच्या डोळ्यातून आनंदाचे 2 थेंब गळाले. तो मनाशीच म्हणाला, स्वाती, हा उपकार नाही, हे माझे प्रेम आहे, जे तुझ्याकडून कधीही काही मागणार नाही, पण तुला कधीही रडू देणार नाही. स्वाती आता तिच्या मुलासोबत एका स्वाभिमानी आयुष्याची सुरुवात करत होती. काही दिवसानंतर विशाल भारतामधील आपले सगळे काम आटोपून कायमचा अमेरिकेला परत जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचला. त्याला ठाऊक होते की स्वातीच्या मनात त्याच्यासाठी प्रेम नाही, फक्त आदर आहे, आणि त्याने त्या सत्याचा अत्यंत आदराने स्वीकार केला होता. तो विमानात बसण्यासाठी पुढे जात असतानाच त्याच्या फोनवर स्वातीचा पुन्हा एक मेसेज आला. विशाल, मला माहीत आहे तू आज अमेरिकेला कायमचा परत जातोयस. माझ्या मनात तुझ्यासाठी प्रेम नसलं तरी या जगात निस्वार्थ प्रेम काय असतं हे मला तुझ्यामुळे समजलं. तू जिथे कुठे राहशील तिथे आनंदी राहा. तुझ्या या एकतर्फी पण अथांग प्रेमाला माझा आयुष्यभर आदर राहील. विशालने तो मेसेज वाचला. त्याच्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू आले. त्याने खिडकीबाहेर विमानाने घेतलेली झेप पाहिली. त्याचे प्रेम कधी स्वातीला मिळवण्यासाठी नव्हतेच. तिचे सुख, तिचा स्वाभिमान आणि तिचे स्वातंत्र्य हीच त्याची मुख्य इच्छा होती. स्वाती अबोलपणे साताऱ्यात तिच्या मुलासोबत आणि वडिलांसोबत एक स्वाभिमानी, आनंदी आयुष्याची नवी पहाट जगत होती. आणि विशाल अमेरिकेत दूर राहूनही तिचा याच सुखात स्वतःचे अथांग आणि निस्वार्थी एकतर्फी प्रेम साजरे करत होता. कथा आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन कथेसह. हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.